गोविंदा रे गोपाळ गोविंदा रे गोपाळ यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळ गोविंदा रे गोपाळ आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा गोविंदा रे गोपाळ गोविंदा रे गोपाळ आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे नाद करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा। ऐरोली स्थित साईनाथ वाड़ी में शिवसेना के युवा नेता साहिल चौगुले के नेतृत्व में देवीदास चौगुले प्रतिष्ठान द्वारा डेडिकेटेड टू कॉमन मैन ची हंडी अर्थात डीसीएम ची हंडी का जोरदार आयोजन किया गया। लाखों के पुरस्कार से सजी सुनियोजित दही हंडी उत्सव में नवी मुंबई, पनवेल, मुंबई और ठाणे के असंख्य गोविंदा पथकों ने भेंट देकर 6 से 8 थरों का हैरतअंगेज पिरामिड लगाकर इस हंडी को सलामी दी। मूसलाधार बारिश ने इन गोविंदा पथकों में नई ऊर्जा भर दी। खुद राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी यहां बिना चूके डीसीएम ची हंडी देखने पहुंचे, जहां पूर्व नगर सेवक मनोज हलदणकर, राजू पाटिल, एडवोकेट रेवेंद्र पाटिल, गगनदीप कोहली, सुरेश भिलारे सह कई गणमान्य भी उपस्थित थे। इतना ही नहीं तो लावणी क्वीन गौतमी पाटिल और ऑरेंज जूस गैंग ने भी यहां पहुंचकर गोविंदा पथक और लोगों का खूब मनोरंजन किया। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने साहिल चौगुले आयोजित इस अनोखी डीसीएम ची हंडी को जोरदार बताया। देवीदास चौगुले आणि त्यांची टीम यांनी या भव्य दिव्य गोविंदाचं आयोजन केले। मी या टीमला मनापासून अभिनंदन करतो, टीमला मनापासून धन्यवाद देतो। आता टाळ्या कशा वाजवणार तुम्ही? तुमच्या हातात छत्री आहे। प्रचंड जोश जल्लोष एवढा कधी पाहायला मिळाला नव्हता। मला सांगा, मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा उत्सव सुरू होता का? गणपती होता का? नवरात्री होता? दसरा दिवाळी होता? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या गोविंदा उत्सवाला परवानगी देऊन टाकली। नंतर गणपती उत्सव झाला, नवरात्री झाली, दिवाळी दसरा झाला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा झाला। आपले सण उत्सव संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम सुरू झालं। हंडी महायुतीने फोडली, माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवली दांडी। आता आपल्याला पुढे दांडी उडवायची आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून इथं नवी मुंबईमध्ये प्रथमदाच शिवसेनेची संघटनेची डेडिकेटेड टू कॉमन मॅनची हंडी अर्थात आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे नेहमी सातत्यानेच लोकांमध्ये असतात आणि लोकांमध्ये राहून एका नेत्यासारखं नाही तर एका कार्यकर्त्यासारखं काम करतात, म्हणून त्यांना समर्पित ही हंडी, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कॉमन मॅनला समर्पित ही हंडी आहे। पहिलाच वर्ष आहे आमचा आणि आम्ही प्रत्येक वर्षी यापेक्षा मोठी आणि संघटनासाठी आणि लोकांना जोडण्याकरता अजून आम्हाला जे काय करता येईल आम्ही ते सर्वरित्या पार पडू। साधारण पहिलाच वर्ष असल्यामुळे आम्हाला थोडं उशीर झाला चालू करायला, बट साधारण आम्ही 12:30 वाजता चालू केले तर आताशी 1 तास झाले, बट चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। जवळपास 50 गोविंदा पथकांची इथं नोंदणी झाली आणि 30 पथकांनी इथं सलामी सुद्धा दिलेली आहे। असंच सगळ्या गोविंदा प्रेक्षकांनी यावा, या डेडिकेटेड टू कॉमन मॅनच्या हंडीचा लाभ घ्यावा। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।